हिंदूच्या मंदिरातल्या देवांना आपला संरक्षक मानतो की तोच माझं रक्षण करणार, तो देवच आम्ही ध्वस्त केलाय, आता बोला. आणि मग घाबरलेला हिंदू मुसलमानांना शरण जायचं. दहशत, भीती, एक प्रकारचा धाक पसरवणं हा हेतू तर जगजाहीर होता. पण हिंदूंची देवळं तोडणं म्हणजे हिंदू धर्माचं नामोनिशान दक्षिणमधून, त्या दख्खनमधून पुसून काढणं यासाठी चाललेले ते प्रयत्न होते. लोकांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात होतं, हिंदू स्त्रिया बाटवल्या जात होत्या. पण हा इतिहास पानसरेंनी आपल्या पुस्तकात कटाक्षानं टाळलाय. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याआधी छत्रपती शिवरायांच्या त्या संघर्ष काळामध्ये नेमकं काय घडलं होतं याचं एकांगी अतिशय काल्पनिक असं चित्रण त्यांनी केलेलं आहे. आधीच डाव्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेला ट्विस्टेड इतिहास जो आहे आपला, हा बदलणं दशकानंतरही आपल्याला शक्य झालेलं नाहीये. त्यामुळे या असल्या पुस्तकांवर बंदी आणणं वगैरे तर शक्यच नाही कायद्याने. पण या पुस्तकांना, या अशा प्रकारच्या साहित्याला दडपून टाकण्याची एक प्रोसेस व्हायला हवी असताना 1988 सालच्या या पुस्तकाला पुन्हा चर्चेत आणण्याचं काम आमदार संजय गायकवाड नावाच्या कमी बुद्ध्यांकाच्या माणसानं केलंय. आता उगाच घडेमुडदे उखाडून त्यावर लिब्रांडूंच्या चर्चा झडतील आणि संपवलेल्या पानसरेंसोबतच छत्रपतींचा विपर्यस्त चुकीची प्रतिमा निर्माण करणारा इतिहास पुन्हा एकदा काही लवंड्यांकडून चघळला जाणार आहे. जे पुस्तक आजपासून 38 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं होतं, त्याच्यातल्या मजकुरानं हिंदूंचा आणि हिंदूंच्या राजाचा खऱ्या अर्थानं अपमान झालेला होता. त्या पुस्तकाचा उहापोह कशासाठी करायचा आपण? संजय गायकवाडांना या पुस्तकाबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. ते पुस्तक जुनं आहे, त्यावर बराच गदारोळ माजून गेलेला आहे. पानसरेंना याच पुस्तकातल्या मजकूर न पटल्यानं कोणीतरी ठोकलं होतं. हे सगळं विसरल्यामुळे की असं काही घडलंय हे माहीतच नसल्यामुळे संजय गायकवाड जणू काही कालच हे पुस्तक बाजारात आलंय आणि आमच्या राजाला असं एकेरी का संबोधलंय अशा भाबड्या प्रश्नासह त्या प्रकाशकाला चिरडायला निघाले.